हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे त्रिशाच्या स्कूलमध्ये दांडिया. तर मी आज दांडिया खेळायला आलेली आहे त्रिशाच्या स्कूलमध्ये. त्रिशाच्या स्कूलचं नाव आहे SMBP वाकड. तर ती तिच्या फ्रेंडसोबत डान्स करते, गरबा खेळते, दांडिया खेळते. तिनं खूप एन्जॉय केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हा, हिनं सुद्धा माझ्यासारखा वन पीस घातला होता ड्रेस. माझ्याकडे बघून हसती, ती म्हणते सेम सेम, आपल्या दोघांचा सेम आहे. तर हा रुद्र बघा कसा दांड्या खेळतोय एकटाच. त्याच्यासोबत कोणच नाही खेळायला असं बोलतोय मला. तुम्ही बघा कसा खेळतोय तो. प्रत्येकजण आपापले फॅमिलीसोबत खेळत होतं. कोण मुलीसंग, कोण मिस्टरांसोबत, मैत्रिणीसोबत, असे पूर्ण एक ग्रुप करून ते आपले खेळत होते, वेगवेगळे फॅमिली ग्रुप बनवून. तर तुम्ही बघू शकता तिचा आणि माझा ड्रेस सेम होता. आम्ही दोघींनी सेम घातला होता. आणि हा रुद्र मधी मधी करतो, ते खेळतात मुलं. तर मी सुद्धा रुद्रसंग दांड्या खेळल्या. व्हिडिओ काढायला कोण नव्हतं, पण तिथं माझ्या मुलीची फ्रेंडची मम्मी होती. तिने म्हटली मी काढू का व्हिडिओ, तेव्हा तिने माझा व्हिडिओ काढला. काढायला सुद्धा सोबत कोण नव्हतं, मी एकटीच गेलते आणि ही 2 मुलं होती, रुद्र आणि त्रिशा. तर मी पण रुद्रसंग खूप एन्जॉय केला दांड्या. त्यांना पण एक दिवस मस्त जरा बाहेर कुठंतरी आपण आलोय डान्स वगैरे करायला, त्यांना पण जरा भारी वाटतं. तुम्ही बघा आम्ही कसा डान्स करतोय. एकटाच खेळतोय आता खूप. तुम्ही बघू शकता इथं गरब्याचा राऊंड चालू आहे. तर मला पण इच्छा झाली मी पण गरबा खेळू. सगळे खेळतात आहे तर मला पण खेळावं वाटलं, म्हणून मी तिथे गेले. बघू शकता तुम्ही, तुम्हाला दिसते का मी कुठे. इथे पाठीमागे आहे बघा, एकदम सेंटरला पुढच्या साईडला तुम्ही बघताल तर मीच दिसेल तुम्हाला. पर्पल कलरचा ड्रेस घातलेला आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ खूप लांबून काढला त्यामुळं एवढं दिसून येणार नाही आहे तुम्हाला. तर पुढं आले की तुम्हाला दिसेल. तुम्ही तरी पण प्रयत्न करा मला बघायचा. इथे बघा, इथे साईडला मी आहे. तर रुद्र पण कुठं मध्येच गायब होता. त्रिशा आली मला सांगायला रुद्र गेला कुठं तिकडे म्हणून. तुम्ही म्हटलं जा जा पटकन बघ, तिकडे जा. तर ती गेली परत त्याला बघायला, रुद्रला बघायला. तर मी परत तिकडनं येऊन इथे थांबले. तुम्हाला दिसत नाही आहेत म्हणून मी परत इथं आले. इथं थोड्या वेळ खेळले, तुम्ही बघू शकता. गरबा म्हटले की खूप खूप एक्साइटमेंट असते आपल्याला. आपण कधी मस्तपैकी गरबा वगैरे खेळतो, कधी दांड्या खेळतो, कधी नवरात्र येतात. तुम्ही बघू शकता. तर हे सगळे पाठीमागं आपले आपले ग्रुप करून खेळतात ते. तर इथे स्टॉल लागलेले आहेत जेवणाचे. इथं देवी बसवलेली आहे, तुम्ही बघू शकता. रुद्र पण रडत होता मला भूक लागली म्हणून. तर म्हटलं चला आपण जेवण घेऊया. त्रिशाला पण बोलवतीये, येतच नाही ती. ती आपल्या मैत्रिणीसोबत खेळायला मग्न झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ही तिची फ्रेंड आहे. हे तिच्या स्कूल फ्रेंडचं सर्कल बनवून ते खेळतात, ते डान्स करतात ते, तुम्ही बघू शकता. तर आता आम्ही आलो आहे जिथे स्टॉल लागले आहेत तिथं खायला. इथे पाठीमागं रुद्र बघा काय करतोय, दांड्या घेऊन उभारला आहे. आणि आता चाललो आहे आम्ही खायला. इथं देवी बसवलेली आहे बघा तुम्ही. तर पहिला स्टॉक होता ज्वेलरी वगैरे होती इथं. चांदीची वगैरे, ज्याला जे पाहिजे ते होतं सगळं. इथं आईस्क्रीमचं होतं. आणि इथे बटाट्याचे चिप्स वगैरे ते मसाला टाकून ते बनवतात, ते तळतात ते बघा तुम्ही. आणि पॉपकॉर्नसुद्धा होते. पिझ्झा पण होता. लहान मुलांना तर पिझ्झा खूप आवडतो, तुम्हाला तर माहिती आहे. पिझ्झा म्हटलं की यांच्या तोंडाला पाणी सुटतं. तर पिझ्झा पण इथे होता. आणि लेडीजसाठी रेडीमेड ब्लाऊज होते, कुर्ती होती, अजून बरेच काही गोष्टी होत्या तिथे. स्टॉल होता. ते स्टॉल जो आपण तोंडाला वगैरे बांधतो तो सुद्धा होता. हे त्यांचं बॅनर लागलेला आहे वरती. 2-3 ड्रेस त्यांनी
सॅम्पलसाठी ठेवलेले आहे. तिथं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे कलर वगैरे तुम्हाला भेटून जाईल इथे. तर हे त्यांचे इन्स्टाचं पेज आहे, तुम्ही बघू शकता. तो जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करा. इथं नंबर आहे. इंस्टाग्रामची पण ID त्यांनी दिलेली आहे. आणि पुढचा स्टॉल होता रांगोळीचा. रेडीमेड रांगोळी त्यांनी तयार केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर आता भूक लागली आहे, खरंच भूक लागली होती. तर त्यांना रुद्रला आणि त्रिशाला बोलले मी तिकडं बसा, तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. तर त्रिशाने सांगितलं मला पिझ्झा खायचा आहे. ओके बाबा, मी पिझ्झा आणते. हा रुद्र बघा काय गाडी खेळतोय. हा हरवला होता, त्याला पार अर्धा तास झालं मी शोधत होते त्याला. कुठं गेला होता काय माहीत, घसरगुंडी खेळत होते तिकडं बसला खेळत. नंतर पार स्कूलचा राऊंड पूर्ण जे दांड्या बिंड्या जिथं खेळतात तेवढं सगळं शोधून आणलं त्याला. तो बसला घसरगुंडी खेळत, गाडी खेळत तिथं. तर मी चालली आहे आता पिझ्झा घ्यायला. तर पिझ्झाची प्राईस बघा इथं किती आहे, 249 बघा, तुम्ही बघू शकता. तर मी चीज कॉर्नचा पिझ्झा घेतला आहे, त्रिशाला खूप आवडतो. तर आता हे पिझ्झा खोलती आहे. हे पिझ्झावाले हाय म्हणतात ते. त्यांनी मला ओळखलं, इंस्टाग्रामवर आहे माझी व्हिडिओज, यूट्यूबवर ID वगैरे आहे. त्यांनी मला विचारलं तर त्यांनी माझे सबस्क्राईब केलं, परत इंस्टावर फॉलोसुद्धा देखील केलेला आहे. तर हे दोघं आहेत आता पिझ्झा खातात आहे, तुम्ही बघू शकता. पिझ्झा पिझ्झा लहान मुलांना खूप आवडतो, खूप म्हणजे खूप. त्यांना रोज दिलं तरी ते खातील, पण रोज खाणंही चांगलं नाही आहे. ठीक आहे, 1 महिन्यातून वगैरे आपण खाऊ शकतो लहान मुलांना, जास्त देऊ नका तुम्ही पण. आणि आता मलासुद्धा भूक लागली होती, तर आता काय खाऊ विचार करत होते मी पण. तर रुद्रासाठी आईस्क्रीम घेतली. त्याचा पिझ्झा खाऊन झाला, तो म्हटला मला आईस्क्रीम खायची. मी परत आईस्क्रीम घ्यायला गेले त्याला. तर आता आईस्क्रीम हे तर नको मला तेलकट, त्यामुळे मला दांड्या खेळल्यामुळे, गरबा खेळल्यामुळं तेलकट नको म्हटलं, त्यामुळे मी हे काही घेतलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता इथं कॉर्न आहे, तर मी हे घेतलेलं आहे. मस्तपैकी मसाला बिसाला टाकून, चाट मसाल्यावर टाकून त्यांनी ते बनवून मला दिलं. पाणी सुटलं तोंडाला, तर मी हे घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं चटरमटर. चला मग आता मी खाते. रुद्रन ते वाट बघतात आहे तिकडे. रुद्रची आईस्क्रीम तर अजून काही संपलेली नाही, त्रिशाची पण संपलेली नाही आहे. रुद्राला आईस्क्रीम खूप आवडती, त्याला तर रोज दिलं तरी तो खाईल. सारखा आईस्क्रीम दे, आईस्क्रीम दे, आईस्क्रीम दे, आईस्क्रीम दे, सारखा बोलत असतो. त्याला विचारलं आईस्क्रीम छान आहे का, तो म्हणतो हां छान आहे आईस्क्रीम. त्रिशाला पण खूप आवडली. चला तर मग आता मी पण खाते, मला पण खूप भूक लागलेली आहे. हा रुद्र बघा कसा ओरडतोय. तुम्ही बघा इथं बघा, आता सगळे बसलेले आहेत निवांत. तर रुद्राची पण आईस्क्रीम संपलेली आहे, तो बोटं चाकून चाकून खातोय. ड्रेसवर सांडल म्हणून मी नॅपकिन टाकला, तरी सांडलंच त्याच्यावर. तर तुम्ही बघू शकता काही पॅरेंट्स आता गेलेले आहेत, खूप दमलेत, काही गेलेत, काही खेळतात ते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग माझे बघायला मिळतील. थँक्यू.